जनतेचा आवाज, सत्याचा पाठपुरावा, लोकवार्ता न्यूज। हेलो हेलो हाँ बोलो काका चाह रहे हैं यहाँ सेकंड फ्लोर और ये इसके पीछे जो क्वार्टर विभागाला गाड्या देण्यात आल्या, किती गाड्या देण्यात आल्या आणि काय हे बघा. छत्रपती संभाजी माननीय जी श्रीकांत साहेब प्रशासक यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. कारण 2008 किंवा 9 ला फक्त आमच्याकडे फक्त 8च वाहन होते पूर्ण संभाजीनगरसाठी. तर माननीय जी श्रीकांत साहेब यांनी आता आम्हाला कमीत कमी 15 ते 16 वाहने मंजूर केलेले आणि आज त्यांच्या हाताने शुभास्ते उद्घाटन झालं. त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. आणि छत्रपती संभाजीनगर एवढा मोठा व्याप झाला लोकसंख्येच्या बाबतीत, त्या मानाने आमच्याकडे फक्त 5 स्टेशन आहे. तर या साहेबांनी सांगितले की इमर्जन्सी मध्ये आपण 4 स्टेशन तयार करू. एक पडेगाव, त्याच्यानंतर शिवाजीनगर आणि हर्सूल, आणि दुसरं पडेगाव, आणि काय हर्सूल, पडेगाव, शिवाजीनगर आणि सावंगीकडे असे 4 स्टेशन आपण तयार करू म्हणे. त्याचं वर्कआउट तयार करण्यात आले. त्यानुसार त्या साहेबाचं परत हार्दिक अभिनंदन आणि पुढील शुभेच्छा सर्वांना आम्ही देऊ इच्छितो. आणि त्या मानाने आज आम्हाला एक खुशखबरी म्हणून आज वाहन साहेबांचं उद्घाटन झालं. त्या मानाने आम्हाला आनंद सुद्धा व्यक्त करतो. काही वाहने तर पूर्वीपेक्षा अद्ययावत आहेत का, आणि काय काय सुविधा आहेत? आता पहिले जे वाहन होते, आता जसं आता जसं पहिला आपण 2010 मध्ये जसे आपले मोबाईल होते आणि 2020-25 जसे मॉडिफिकेशन झाले, चांगले वाहन तसे मोबाईल तसे जुने तसेच आता वाहन प्रत्याधुनिक आणि अत्याधुनिक आहे. त्याच्यात काही त्याच्या सेवा, त्याचे लिफ्टिंग, जप्टिंग सीट, ऍक्सिडेंट झाल्यानंतर जप्टिंग सीट किंवा गाडी कशी आपण अशी वर उचलता येईल, इक्विपमेंट, आणि त्याच्यानंतर काही लाईट वगैरे रात्री, किंवा त्याच्यात कॅमेरा, पाण्याचा कॅमेरा, किंवा छोटे मोठे असे ड्रोन, असे वेगवेगळे भरपूर साहित्य आता नवीन अत्याधुनिक आलेले आहेत. दुसरी आपल्या शहरामध्ये समस्या काही ठिकाणी जे या गाड्या जात नाहीत, याची काही व्यवस्था करण्यात आलेली आहे का? आता आम्ही तर त्यांना सांगितलं की आम्हाला छोटे जे गाडी असते गुरखा, जी जीप सारखी मग तशी पाहिजे होती. पण आता या मध्ये दोन्ही त्याच्यात एक तर व्हीआयपी बंदोबस्त होते, त्याच्यात छोट्या गलीबोळी सुद्धा त्याला आपण टाकण्याचा प्रयत्न करू. पण लोकसंख्या अशी आहे, कुठे कुठे त्यांनी दरवाजा आणि उंबरठा एकच केला, तर त्यांना आपण काही करू शकत नाही. काही वाहने आणीबाणी स्थितीत वापरली जाणारी वाहने, याचे काय वैशिष्ट्य या वाहनांचे? आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी मध्ये आमच्याकडे बघा, कुठले जर असलं आणीबाणी मध्ये अग्निशमन आणि आणीबाणी सेवा, किंवा पूरग्रस्त, किंवा ऍक्सिडेंट, किंवा एखादा पक्षी जरी अडकला, जर तुम्ही लोकांनी फोन केला इथे पक्षी अडक, तरी आम्हाला तिथं इमर्जन्सी जाणे का, की शेवटी तो जीव आहे, छोटा राहो मोठा राहो, तिथं आम्हाला जाणं फार आवश्यक आहे. किंवा पाण्यात एखादं माणसं अडकले, आता उदाहरण सिल्लोड मध्ये 20 ते 25 लोक अडकले पाण्यात, तिथं सुद्धा आमच्या लोकांनी रेस्क्यू केलं. पैठणच्या नाथसागरामुळे रात्री 3 वाजता आमच्या लोकांनी पैठण तिथून काढले, गावातून लोक नाथसागर त्या मंदिरातून, तिथून सुद्धा भरपूर रेस्क्यू केलं आपल्या लोकांनी. असे भरपूर काही सांगते असे किस्से. कमीत कमी 1 लाख लोक, एक रेस्क्यू आणि एक साधी गाडी, त्याच्यासोबत 4 कर्मचारी आणि 2 वाहन चालू. सकाळची शिफ्ट आता आपल्याकडे 4 तासाची शिफ्ट नाही, 8-8-24. तर आम्ही काय केलं, 4 तास ओव्हर टाइम म्हणजे जास्त ड्युटी, 8 तास ओरिजिनल आणि 4 तास ओव्हर टाइम, म्हणजे असे 12-12चे 2 शिफ्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे कर्मचारी अपुरे. आता फायरमन सुद्धा 100 जागा निघतील. आता बघू केव्हा काय निघतील, त्याच्याने थोडा वेळ लागेल.
आणि वाहन चालक आता 15-16 लोकांचे काही झाले, त्यांना ऑर्डर वगैरे वर्कआउट देतील. नवीन वाहन आले आता मी घेतलं तर याचं सगळे ट्रेनिंग वगैरे पण नसतं. नाही सर, साहेबांना बोललो आम्ही. आता काही लोक आता ट्रेनिंग जातील. आता काय आमचे काही लोक आता 40 पर्यंत गेले, 40-50 पर्यंत. आता यंग जनरेशन आहे, त्यांना आपण पाठवू. उद्या ते भविष्याचे आता चांगले होतील ते उद्या. आम्ही लोकांना ट्रेनिंग घेऊन काय फायदा होईल? तर त्यांना 20-25 वर्ष त्यांना ट्रेनिंग देऊ ना. पुढील काळात त्यांना आधुनिक माहिती होईल. ते आधुनिक भाजीपाल्याच्या लोकांना आपण जे दक्षता घेण्यासाठी काय आवाहन करणार? दक्षता घेण्यासाठी एकच सांगू, जेव्हा आमचे सायरन वाजते गाडी किंवा एमर्जन्सी कोणाचं घर जवळ बुवा, ते रिक्षावाले, 2 व्हीलर वाले किंवा 4 व्हीलर वाले, सायरन वाले कमीत कमी साईड द्यायला पाहिजे. अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेड हे त्यांना आम्ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो. सायरन वाजून लोक 2 व्हीलर वाले साईड देत नाही, रिक्षावाले साईड देत नाही. ही आजकालची नेहमीचीच आहे. पण हे आम्ही आमच्याकडे स्लीप असताना वेळ असते, बरोबर आहे. तर आम्हाला समजा इथून गुलमडी जायचं, उदाहरण सायरन जवळ आम्ही 5 मिनिटात जाऊ, तिथे आम्हाला 10 मिनिटं म्हणतात. मग पत्रकार तुमच्या एवढा वेळ उशीर कसा काय झाला? तर त्यांना आम्ही तर संशय ट्रॉफिक आहे, असं आहे तसं आहे, कारण की इथे नोंद होते ना वेळेची. तर आगीचे प्रकार वगैरे होऊ नये यासाठी आपण नागरिकांना काय सांगाल? नागरिकांना आम्ही महाविद्यालय आणि शाळेमध्ये डेमोटेशन भरपूर ठिकाण दिलं आणि पहिल्यासारखे आता कॉलची संख्या सुद्धा फार कमी झालेली, कारण आज सुजाव नागरिक झालेले, जागरूकता झाली आणि मोबाईल मध्ये भरपूर लोकांना डेमोटेशन सुद्धा पाहिले. काही शाळेवाले इथं आले, काही आम्ही स्वतः कुठल्या कॉलेजमध्ये जातो, SRP कॅम्प जातो किंवा मिलिटरी कॅम्पला जातो. सगळीकडे जिथे बोलावलं तिथं महाविद्यालय त्या ठिकाणी आम्ही जातो आणि डेमोटेशन त्यांना प्रत्यक्ष देतो. तर आपलं नाव? मी श्री विजय राठोड, डेप्युटी अग्निशमन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर. हे आमचे खांडेकर चीफ फायर ऑफिसर श्री कदम साहेब, कदम कुठे कदम, आणि हे हरचंद पवार, श्री कोले, हे नंदू घुगे वाहन चालक, घुगे नागरे आणि वाहन चालक शंकर दुधे, आणि इकडे सानप साहेब आणि योगेश दुधे वाहन चालक. सध्या न्यायचे आता आम्ही 7 वाजता सुटून जाऊ. धन्यवाद, तुम्हाला लोकांचे आभार. तर काय सांगाल तुमच्या खात्याला आज अग्निशामक गाड्या मिळालेल्या आहे, काय वाटतं, कसा आनंद आहे? असा आनंद अशा गोष्टीचा आहे की आता ह्या ज्या गाड्या नवीन आलेल्या आहेत आपल्याकडे, ते BS6 मधून आलेले, तर त्याच्यामुळे आपल्याकडे प्रदूषण कमी होईल आणि इंधन कमी लागेल आणि वेळेवर जाताही लागेल. या गाड्याचे खास वैशिष्ट्य काय आहे? BS6 मधून आहे ना, आणि टेक्निक पण नवीन पद्धतीचे. पहिली जी जुनी इक्विपमेंट होते त्याच्यामध्ये अजून सुधारणा झालेली आणि कामामध्ये एकदम मध्ये सुलभता येणार. छत्रपती संभाजीनगरच्या ज्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? काय आव्हान करणार? आव्हान म्हणजे असं आहे, आम्ही आग विझवायला आहेत म्हणून तुम्ही कुणी आग लावत नाही, पण आग विझवण्यापेक्षा आग लागू नये याची काळजी घेतली महत्वाची. कारण एक त्याच्यामध्ये नुकसान होतं, जीवितहानी होती, तेवढं त्यांनी सांभाळायला पाहिजे. आपलं नाव सर? माझं नाव अशोक खांडेकर, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी.